जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर नितीन बालेराव, एस एम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर नाशिकमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून एसपीआय त्याच्यानंतर जीएसपीआय बद्दल नवीन नवीन अपडेट जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधनं आपण काय करणार आहोत की मिशन एसपीआय एक्झाम 2026, मिशन एसपीआय एक्झाम 2026, जीएसपीआय एक्झाम 2026 ही आपण सिरीज चालू केलेली आहे आणि मॅथमॅटिक्स ही सिरीज आहे. विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्सचा जो पेपर आहे तो सेपरेटली 300 मार्काचा पेपर आहे आणि विदाउट मॅथमॅटिक्स आपण पुढे जाऊ शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण चॅप्टर वाईज जे एमसीक्यूज आहे ते तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे आणि साहजिकच आहे की याच्या अगोदरचा पार्ट तुम्ही 100% बघितला असेल. जर बघितला नसेल तर तुम्ही अगोदरचा पार्ट 1 बघायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा की आपल्याला एसपीआय मध्ये सक्सेस कसं घ्यायचं आहे, तर प्रॅक्टिसनेच आपल्याला सक्सेस घेता येईल. त्याच्यानंतर कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर झाल्याच्या नंतरच आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण पार्ट 1 मध्ये मी 4 क्वेश्चन्स तुम्हाला सांगितले होते. आजचा पार्ट 2 आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण 4 क्वेश्चन आज घेणार आहोत. तर चला वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. बघा एमसीक्यूज नंबर आहे 1, हा चॅप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन मधला आहे. इफ द इक्वेशन्स a square plus b square x square minus 2 in bracket ac plus bd bracket close x plus c square plus d square is equal to 0 has equal roots, then a ऑप्शन मध्ये दिलाय ab is equal to cd, त्याच्यानंतर b ऑप्शन दिलाय ad is equal to bc, त्याच्यानंतर c ऑप्शन दिलाय ad is equal to under root bc, त्याच्यानंतर d ऑप्शन दिलेला आहे ab is equal to under root cd. प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. तर याचं करेक्ट उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, बी ऑप्शन याचा करेक्ट आहे. काय? एडी इज इक्वल टू बीसी. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर, आता बघा एमसीक्यूज नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, याचं चांगलं कलेक्शन तुमच्याकडे असू द्या आणि त्याची चांगली जास्तीत जास्त प्रॅक्टिस एमसीक्यूज ची करायची आहे. एमसीक्यूज नंबर 2 बघा. इफ ए अँड बी, इफ ए अँड बी कॅन टेक व्हॅल्यूज 1, 2, 3, 4, then the number of the equation, the number of the equation of the form ax square plus bx plus c is equal to 0 having real roots is, काय म्हणतोय तो? having real roots is काय असेल? ऑप्शन नंबर ए दिलाय 6, त्याच्यानंतर बी दिलाय 7, त्याच्यानंतर सी दिलाय 10, त्याच्यानंतर डी दिलेला आहे 12. त्याचं करेक्ट आन्सर काय असेल? तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे 12. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 3 बघा. द नंबर ऑफ, बघा ऑप्शन नंबर, आता आपण काय करू, एमसीक्यूज नंबर 3 बघायचा आहे आपल्याला. आपण 1 बघितला, 1चा आन्सर एडी इज इक्वल टू बीसी आहे. त्याच्यानंतर एमसीक्यूज नंबर 2 बघितला, याचा आन्सर 12 आहे. त्याच्यानंतर एमसीक्यूज 3 बघू काय म्हणतो बघा. द नंबर ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, द नंबर ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग रियल रूट्स अँड विच डू नॉट चेंज बाय स्क्वेअरिंग देअर रूट्स इज, काय असेल बघा. ऑप्शन ए मध्ये दिलाय 4, बी मध्ये 3, सी मध्ये 2 आहे आणि डी मध्ये 1 आहे. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी 3. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. इफ अल्फा बीटा आर द रूट्स, अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन x square minus p in bracket x plus 1 minus c is equal to 0, त्याच्यानंतर देन अल्फा प्लस 1 इन ब्रॅकेट बीटा प्लस 1 इज इक्वल टू हाऊ मच, काय असेल? तर ए ऑप्शन मध्ये दिलाय c मायनस 1, बी मध्ये 1 मायनस सी आणि सी दिलाय सी. त्याच्यानंतर याच्यामध्ये डी ऑप्शन जो आहे तो आहे 1 प्लस सी. तर याचं करेक्ट आन्सर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर याचं करेक्ट आन्सर जे आहे, तर बघा ऍक्च्युली काय याच्यामध्ये थोडीशी मिस्टेक आहे. म्हणजे आपण क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस पी एक्स प्लस 1 मायनस इज इक्वल टू 0, 1 सेकंड, एक्स स्क्वेअर मायनस पी एक्स प्लस 1 मायनस सी इज इक्वल टू 0. ओके, त्याचं करेक्ट आन्सर जे आहे 1 मायनस सी हे याचं करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण एमसीक्यू जे आहे, तुम्ही अगोदरचा पार्ट 1 बघितला नसेल त्याच्यामधले तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सेव्ह करून ठेवा. त्याच्यानंतर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर अजून तुम्हाला याचं काही डिटेल्समध्ये सोल्युशन हवं असेल, याचं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सोल्युशन हवं असेल किंवा तुम्हाला कन्सेप्ट समजली नसेल किंवा अंडरस्टँड करून घ्यायची असेल, तर ऑनलाईन क्लास पूर्ण महाराष्ट्रभर एव्हरी डे आहे चालू, तर तुम्ही त्याला जॉईन करू शकता. किंवा याची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तरी तुम्ही मला खाली नंबर दिलेला आहे इन्स्टिट्यूटचे, त्याच्यावरती मेसेज करून
तुम्ही त्याच्यावरती तुम्ही PDF मागू शकता. आणि हा अजून तुम्हाला एक सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्सच्या डेली एव्हरीडे नोट्स मी विद्यार्थ्यांना ह्या PDF स्वरूपामध्ये फॉरवर्ड करत असतो. ज्याला कोणालाही करंट अफेअर्सच्या नोट्स हव्या असतील त्यांनी मला या खालच्या दिलेले जे इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत त्याच्यावरती मेसेज करायचा आहे. परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन MCQ सोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.